स्मशानभूमी म्हटलं की गावागावामध्ये जाती-जातींमध्ये भांडणं. अनेक गावांमध्ये जे आहे ते स्मशानभूमीची फार मोठी समस्या आहे. जिथे स्मशानभूमी आहे तिथं जागा नाही किंवा स्वच्छता नाही असे अनेक प्रश्न जे आहेत ते उद्भवताना पाहायला मिळतात. पण मी आज परभणीच्या झरी या गावामध्ये आहे. जिथं अत्यंत सुसज्ज अशी स्मशानभूमी पाहायला मिळते. साधारणतः 20 वर्षापूर्वी ही सगळी स्मशानभूमी इथं उभारण्यात आलेली आहे. याचं विशेष महत्त्व असं आहे की या स्मशानभूमीमध्ये कुठलाही खर्च केला जात नाही. खर्च त्या संबंधित नातेवाईकांना लागत नाही. मोठी भरपूर मोकळी जागा आहे. निसर्गरम्य अतिशय वातावरणामध्ये जे आहे ते शेवटचा अंतविधी जो असतो तो केली जाण्याची सोय इथं पाहायला मिळते. इथं आसन व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे. आपला जो कोणी नातेवाईक गेला आहे त्याचा अखेरचा जो काही त्याला निरोप द्यायचा तो अतिशय शांततेत व्हावा. म्हणजे गावाकडे जर बघितले तर तिथं मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते आणि त्या अस्वच्छतेमुळे नातेवाईक जे आहे ते थांबताना फार वेळ थांबताना पाहायला मिळत नाहीत. पण तिथं बसण्याची व्यवस्था आहे, अशी झाडी आहे सगळी. व्यवस्थित सगळ्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने जे उपाययोजना करायला पाहिजेत त्या सगळ्या उपाययोजना करण्यात आलेल्या. विशेषतः इथं कुठलाही खर्च यासाठी लागत नाही. स्वर्गरथ जो आहे तो सुद्धा इथं मोफत केला आहे आणि हे सगळं जे आहे ते झरीचे कांतराव काका देशमुख जे कृषीभूषण आहेत. अनेक त्यांचं शेतीमध्ये असेल, पर्यावरणामध्ये असेल, वृक्षांमध्ये असेल, सगळीकडे मोठं काम आहे आणि स्मशानभूमीचा विषय जे आहे त्यांनी हातामध्ये घेतला आहे. काय या मागचा सगळा उद्देश होता ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. एकूणच सगळं स्मशानभूमीचं काम आपण हाती घेतलं. काय त्यामागचा त्यावेळचा उद्देश होता? ही स्मशानभूमी उभं करण्याच्या मागचा उद्देश माझा असा होता की मी वयाच्या 21व्या गाव 21व्या वर्षी परभणी जिल्ह्यातील झरी या मोठ्या गावापैकी एका गावाचा सरपंच झालो. या गावामध्ये कुठलीही सुविधा नव्हती. रस्ते नव्हते, नाल्या नव्हत्या, कुठल्याही लोकांना ज्या सुविधा पाहिजे होत्या, शासकीय कार्यालय नव्हते. मी हळूहळू दवाखान्यापासून पब्लिक हेल्थ सेंटरपासून या गावाची सुरुवात केली विकासाची आणि एक एक विकास करीत करीत मग ते दवाखाना असेल, ग्रामपंचायतची इमारत असेल, गावातल्या गोरगरीब लोकांच्या मुलीसाठी मंगल कार्यालय असेल, पाणी पुरवठा असेल, शाळा असेल, गावात बँका आणणे, इतर सगळ्या सुविधा केल्या. पण या गावामध्ये एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये अनेक जाती आहेत. आमचं गाव तसं म्हणलं तर आम्ही नेहमी म्हणतो की आमचं गाव हे म्हणजे आपला भारत देशच आहे की भारत देशामध्ये जेवढ्या जाती आहेत जवळपास सगळ्या जाती या माझ्या गावात आहेत. आणि माझं मी आजपर्यंत गावामध्ये असलो आणि कोणाकडं अशी दुर्दैवी घटना गेली आणि कोणी गेलं तर त्याच्या अंत्यविधीला मी तर कुठल्याही जातीपातीचा असो मी त्या अंत्यविधीला जात असतो. मग गाव पूर्ण डेव्हलप झालं जिल्ह्याच्या, मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्राच्या नकाशावर आणि आता देशाच्या नकाशावर सुद्धा विकासाच्या बाबतीत आणि जलसंधारणाचे असेल, एक गाव एक स्मशानभूमी असेल याच्या माध्यमातून आता देशाच्या नकाशावर सुद्धा गाव आलं. पण अशी परिस्थिती होती गावची की गावामध्ये जवळपास 20 स्मशानभूमी होत्या. प्रत्येक जातीची वेगळी स्मशानभूमी, प्रत्येक भावकीची वेगळी. आणि अशा सगळ्या ज्या स्मशानभूमी होत्या त्या अशा ठिकाणी होत्या की जिथं अख्ख्या गावची घाण आहे अशा ठिकाणीच त्या स्मशानभूमी असायच्या. आणि कुठल्याही समाजाचं असलं तर अंत्यविधीला मी गेल्याच्यानंतर मनात एक खेद वाटायचं की तिथं बसायला जागा नाही, कुठली सुविधा नाही. पाऊस असला तर मग अंत्यविधीला गेलेल्या लोकांची तर फारच दुर्दशा व्हायची. आणि तिकडून प्रेत मग अशा ठिकाणी कोणीतरी लाकडं आणून टाकायचं, ते घाणीवर पडलेले असायचे. तिकडून प्रेत यात्रा यायची, प्रेत बाजूला ठेवल्या जायची आणि प्रेत बाजूला ठेवल्याच्या नंतर लोक आल्याच्यानंतर ते लोक मग तीच घाण लागलेले लाकडं इकडं तिकडं असे हात करून ते कशी तरी ते रचल्या जायचे आणि त्याच्यावर ज्या माणसाला आपण शेवटचा निरोप द्यायला आलोत अशा माणसाला माणसाच्या अग्नी दिल्या जायचा, प्रेताला अग्नी दिल्या जायचा. तर माझ्या मते आपण कोण अंत्यविधीला जातो त्या माणसाच्या शेवटचा निरोप द्यायला. आपण कोणाच्या अंत्यविधीला जातो? एक तर कुटुंबातलं कोणी गेलं तर, भावकीतलं कोणी गेलं तर, किंवा पाहुण नात्यातलं कोणी गेलं तर, किंवा याच्या व्यतिरिक्त जिथं प्रेमाचे संबंध आहेत
जिथं रक्ताचं नातं नाही पण प्रेमाचे संबंध आहेत, अशा माणसाच्याही आपण जातपात न पाहता अंत्यविधीला जात असतो. आणि अंत्यविधीला जायचं म्हणजे तो त्यांना शेवटचा निरोप द्यायला जाणं. आणि शेवटचा निरोप द्यायला जात असताना तिथली परिस्थिती अशी असायची की चहूकडे घाण, उभं टाकायला जागा नाही, नाकाला रुमाल, आणि कोणी बोलून दाखवित नसलं तरी प्रत्येकाच्या मनात ही भावना असायची की हे कधी आटोपतंय, की म्हणजे आपण गेलो शेवटचा निरोप देण्यासाठी, आणि परिस्थिती अशी आहे की मनात ही भावना येते की हे कधी आटोपतंय, की म्हणून एक ठरवून टाकलं की या गावाचं पूर्ण विकास आपण केला. मग ते जलसंधारण असेल, इतर सगळेच असेल, आणि फक्त राहिला ते स्मशानभूमीचा. मग असा एक मनात विचार केला की आपण एक सुंदर अशी स्मशानभूमी बांधायची, आणि अशी स्वच्छ आणि सुंदर स्मशानभूमी बांधायची की तिथं अंत्यविधी आणि अंत्यविधीचे सर्व सोपस्कार होईपर्यंत लोक शांततेनं बसले पाहिजे, आणि मृत आत्म्यास आपण शेवटचा निरोप शांततेत, आनंदात, स्वच्छ वातावरणात दिला पाहिजे, अशी एक आपण स्मशानभूमी बांधायची. यातून एक चळवळ उदयास आली, संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही आव्हान केलं. ते काय सगळी चळवळ आहे? हां, तर मग हे उभी करीत असताना वेगवेगळ्या जातीचं वेगवेगळ्या स्मशानभूमी होत्या. मग ही कुठल्या जातीपातीची स्मशानभूमी नसावी अशी माझी मनात होती. कारण मी आजपर्यंत कोणालाही कुठली जात विचारली नाही की तुम्ही कोणत्या जातीचे. मी जातपात पाळत नाही, आणि माझं वैयक्तिक मत आहे की जात ही जन्माने मिळते, ती मागून मिळत नाही. ज्या आईवडिलाला ज्याचं जे लेबल लागलेलं आहे त्याच्यापोटी आपण जन्म घेतला आहे, ती जात आपल्याला लागल्या जाते. मग अशा ठिकाणी आपण जातपात पाळली न पाहिजे. म्हणून मग मी एक संकल्प केला की ही एक गाव एक स्मशानभूमी करायची, की कुठल्याही जातीचा माणूस असला तर त्याला एकाच ठिकाणी त्याचा अंत्यविधी झाला पाहिजे. आपण अनेक गावात पाहतो की जातीच्या स्मशानभूमीचे वाद आहेत, आणि हे सगळं करीत असताना मग आम्ही स्मशानभूमीचं बांधकाम चालू केलं 2000मध्ये. म्हणजे आज 26 वर्ष झाले ही स्मशानभूमी उभं टाकून. आणि मग योगायोग असा की होनाजी घनसावंत नावाचा एक माणूस हृदयविकारानं गेला, आणि मग मी नेहमीप्रमाणे त्याच्या घरी गेलो, त्याच्या कुटुंबाचं सांत्वन केलं, आणि मग त्यांना सांगितलं की या स्मशानभूमीमध्ये आपल्या घनसावंताचा अंत्यविधी करायचा. म्हणजे आमची सुरुवातच या स्मशानभूमीची एका मागासवर्गीयाच्या अंत्यविधीपासून झाली, आणि तेव्हाचपासून मग एक गाव एक स्मशानभूमी ही चळवळ आम्ही चालू केली, आणि ही चळवळ मग सगळ्या जिल्हाभर पसरली. आत्तापर्यंत जिल्ह्यामध्ये जवळपास 90 स्मशानभूमीचे कामं चालू आहेत, आणि काही पूर्णत्वाला सुद्धा झाले आहेत. आणि ही चळवळ एवढी मोठी झाली की आता परभणी जिल्ह्यातच नाही तर अनेक, म्हणजे हिंगोली जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यात, नांदेड जिल्ह्यात आणि मराठवाड्यात सगळीकडेच ही चळवळ गेली, आणि प्रत्येक ठिकाणी आता तुम्हाला आम्हाला स्वच्छ स्मशानभूमी पाहायला मिळतात. तर इथं हे सगळं करीत असताना आम्ही बाकीच्या पण लोकांना सुविधा दिल्यात. गावापासून थोडीशी दूर स्मशानभूमी असल्यामुळं प्रेत अंत्यवेळेस लोकांना अडचणी जायचा म्हणून स्वगृह आम्ही उपलब्ध करून दिलं आहे. आणि हे सगळं देत असताना आम्ही कुठलाही चार्ज किंवा कुठलाही त्याला हे न लावता आम्ही सगळी सुविधा ही मी स्वतः फ्री मुक्त देत असतो. या स्मशानभूमीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. या स्मशानभूमीला ISO मानांकन मिळालेलं आहे. या स्मशानभूमीमध्ये तुम्ही हे पाहत असाल तर इथं प्रत्येक राष्ट्रीय सणाला आम्ही ध्वजारोहण करतो. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 17 सप्टेंबर, आपला 1 मे, ह्या सगळ्या राष्ट्रीय सणाला आम्ही इथं ध्वजारोहण करतो. इथं आम्ही दिवाळीला दीपोत्सव साजरा करतो, की दिवाळीच्या दिवशी मी स्वतः इथं असतो. आम्ही लोक प्रत्येकजण आपापल्या घरी दिवाळी साजरी करतात, आम्ही इथं दीपोत्सव साजरा करतो. तसंच इथं आम्ही कोजागरीच्या दिवशी कोजागरी करतो. इथं या स्मशानभूमीमध्ये आम्ही अनेक, तुम्ही बोलक्या भिंती पाहिल्या असतील, याच्या माध्यमातून देहदान, अवयवदान हा सुद्धा समाजामध्ये याच्याबद्दल आम्ही एक जनजागृती करतो. मी माझं स्वतःचं सुद्धा अवयवदान आणि देहदान करायचं निश्चय केलेला आहे, आणि माझ्यासोबतच माझ्या कुटुंबाने सुद्धा
देहदान आणि अवयवदान करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि आत्तापर्यंत हे सगळे असं इथं आम्ही आव्हान पण केलेलं आहे आणि आत्तापर्यंत जवळपास 60 लोकांनी देहदान आणि अवयवदान करण्याचा संकल्प केलेला आहे. असे वेगवेगळे उपक्रम. या चळवळीत किती गावं जोडली गेली? आता महाराष्ट्रातली साधारणतः किती गावं आहेत जे एक गाव एक स्मशानभूमीसाठी तयार झाले? आतापर्यंत 90 गावामध्ये तरी ही एक गाव एक स्वच्छ सुंदर स्मशानभूमीचे कामं परभणी जिल्ह्यात चालू आहे. इतरही ठिकाणी अनेक ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ औंढा असेल, लातूर जिल्ह्यात काही गावं आहेत, नांदेड जिल्ह्यात काही गावं आहेत. अनेक ठिकाणी लोक पुढाकार घेऊन हे करतात. आम्ही पण अनेक गावामध्ये जातो, तिथं ग्रामसभा घेतो किंवा कॉर्नर मिटिंग घेऊन लोकांना स्मशानभूमीचं आणि एक गाव एक स्मशानभूमी सगळ्या जाती धर्माचे एकाच ठिकाणी अंत्यविधी केले पाहिजेत म्हणून आम्ही लोकांमध्ये जनजागृती करतो. आणि शासनाला सुद्धा मी आव्हान केलं आहे आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा एक आव्हान करू इच्छितो की प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या वेगवेगळ्या स्मशानभूम्या उभा करण्यासाठी शासनच ह्या जातीची स्मशानभूमी त्या जातीची स्मशानभूमी म्हणून DPDCच्या माध्यमातून असेल किंवा आमदार खासदाराच्या लोकप्रतिनिधीच्या फंडातून असेल त्यांना ते फंड्स देतात आणि जाती जातीच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी उभ्या केल्या जातात. म्हणून शासनाला एक आम्ही विनंती केली. तसं तो आवर्जून उल्लेख करावा असं आमच्याकडे एक चांद गोयल नावाच्या एक जिल्हाधिकारी होत्या. त्यांच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे सुद्धा एक मागणी केली की तुम्ही जे फंड्स द्यायचा असेल शासनाचा तर अशाच स्मशानभूमीला द्या की ज्या गावामध्ये एक गाव एक स्मशानभूमी त्या गावातले जे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील जी स्मशानभूमी उभं करण्यासाठी फंड्स मागायला निधी मागायला येतात त्यांना एक गाव एक स्मशानभूमी केली तरच तुम्ही निधी दिला पाहिजे. आणि आता शासनानं सुद्धा काही महिन्यापूर्वी गावगावच्या स्मशानभूमीच्या बाबत एक मंत्र्याच्या ग्रामविकास मंत्र्याच्या आधी याच्या खाली एक समिती सुद्धा स्थापन केल्याचं मला समजलेलं आहे. आणि कुठल्याही प्रेताची अनेक उदाहरणं अशी आहेत की गावगाव जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायला स्मशानभूमी हे सुद्धा एक कारण आहे. अनेक गावामध्ये प्रेताची एवढी विटंबना होती की दिवस दिवस प्रेत रस्त्यावर ठेवल्या जातं, त्याचा अंत्यविधी होत नाही. काही ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्येच शेलूसारख्या तहसील ऑफिसच्या ठिकाणी लोकांनी प्रेत आणून तिथं अंत्यविधी केले. अनेक गावामध्ये स्मशानभूमीला जागासुद्धा नाही. माझ्या गावची सुद्धा तशीच परिस्थिती होती. आव्हान काय कराल? इतर काही गावं सहभागी व्हायचे राहिले त्यांना काय उद्देश? मी ग्रामीण भागातील लोकांना एक माझी विनंती करेल, आव्हान करेल की तुम्ही सुद्धा प्रत्येक गावामध्ये अशी एक गाव एक स्मशानभूमी केली पाहिजे. आणि वेगवेगळ्या स्मशानभूमी करण्यापेक्षा जी जात कधीच जात नाही अशी जातपात न मानता प्रत्येक गावामध्ये एक गाव एक स्मशानभूमी गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन केली पाहिजे अशी मी सगळ्या गावकऱ्यांना विनंती करेल. म्हणूनच कांतराव काका देशमुख यांनी ज्या पद्धतीनं ही चळवळ स्मशानभूमी सुरू केली आहे त्याच पद्धतीची चळवळ आता अनेक गावांमध्ये जे आहे ते विस्तारली जात आहे. अनेक गावांमध्ये स्वच्छ सुंदर अशा स्मशानभूमी होत आहेत. विशेष यातला धागा जो आहे तो एक गाव एक स्मशानभूमी सर्व जातींसाठी उभारली जाते. आणि हे काळानुरूप जे आहे ते वेगळी पावलं जे आहे ते सकारात्मक पडताना पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, झरी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.